Hello student, welcome to today's chemistry lecture, halogen derivatives. Now student, in previous video lecture we have seen the some preparation method of alkyl halides in details. Okay, now in today's lecture we are going to discuss the physical properties of alkyl halides. Okay, in today's lecture we are discussing about the point physical properties of alkyl halides in details. Okay, now student, there are four main physical properties. First one, nature, color, odor, etc. Okay, the next one, melting point and boiling point and the solubility. Okay, now the physical properties of alkyl halides are considerably different from those of the corresponding alkanes. अल्किल हॅलाइडच्या ज्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत त्या अल्केनपेक्षा थोड्याशा काय आहेत तर डिफरंट आहेत. द बॉइलिंग पॉइंट ऑफ अल्किल हॅलाइड्स इज डिटरमाइंड बाय पोलॅरिटी ऑफ CX बॉन्ड ॲज वेल ॲज द साईज ऑफ हॅलोजन ॲटम. ह्याची जी पोलॅरिटी आहे किंवा फिजिकल प्रॉपर्टी आहे ही आपण कशावरून काढणार आहे सांगितलं या ठिकाणी. कशावरून काढणार आहे बघा की आपण त्याच्या बॉन्ड पोलॅरिटीवरून या ठिकाणी काढणार आहोत. जनरली जो काही आपण RX बॉन्ड असतो किंवा अल्किल हॅलाइड रिप्रेझेंटेड ॲज अ अल्किल हॅलाइड. अल्किल हॅलाइड इज रिप्रेझेंटेड ॲज अ RX. R means any alkyl groups, means like CH3X. CH3X म्हणजे हा बॉन्ड कशामध्ये आहे C आणि X मध्ये. ओके, सो the nature of CX bond is also important. So the nature of CX bond or the nature of intermolecular forces will be discussed here. Okay, the halogens like फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन and आयोडीन. या ठिकाणी जो काही X आहे तो X हा काय घेतला जातो, मे बी फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन and the आयोडीन and are मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन द कार्बन. कार्बनला जोडलेले हे जे काही हॅलोजन्स आहेत, कोणकोणते हॅलोजन्स असू शकतात सांगितलं आपण, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. दे आर मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन द कार्बन. सो दॅट्स वाय द कार्बन हॅलोजन बॉन्ड इन अल्किल हॅलाइड इज अ पोलर कोवॅलंट बॉन्ड. कारण हा जो हॅलोजन आहे इट इज द इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. इट अट्रॅक्ट्स द इलेक्ट्रॉन पेअर टुवर्ड्स इटसेल्फ. तो काय करतो, इलेक्ट्रॉन पेअर स्वतःकडे पूल करून घेतो. सो इट ॲक्वायर्स द पार्शल निगेटिव्ह चार्ज. हा कार्बनचे इलेक्ट्रॉन स्वतःकडे घेतो म्हणून कार्बनवरती काय चार्ज होतो, पार्शल पॉझिटिव्ह चार्ज. सो देअरफॉर देअर इज पोल क्रिएट्स. सो द बॉन्ड बिटवीन कार्बन अँड हॅलोजन इज अ पोलर कोवॅलंट बॉन्ड. देअरफॉर अल्किल हॅलाइड्स आर मॉडरेटली पोलर कंपाऊंड. कसे आहेत ते, पोलर कंपाऊंड्स आहेत अल्किल हॅलाइडमधला CX बॉन्ड. ओके, नाव द साईज ऑफ हॅलोजन ॲटम इन्क्रीजेस फ्रॉम फ्लोरीन टू आयोडीन. हेन्स द CX बॉन्ड लेंथ इन्क्रीजेस. काय म्हटलं बघा, कार्बनला हा जो काही हॅलोजन ग्रुप अटॅच आहे, हॅलोजन म्हणजे फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन एक्सेट्रा. मग याच्यामध्ये X म्हणजे हॅलोजन आहेत, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. मग फ्लोरीनपासून जर आपण क्लोरीनपर्यंत गेलो तर त्यांचा ॲटॉमिक नंबर हा वाढतो. ॲटॉमिक नंबर वाढला की त्यांच्यामधला डिस्टन्स आहे ते वाढत जातं. सो द साईज ऑफ हॅलोजन ॲटम इन्क्रीजेस फ्रॉम फ्लोरीन टू आयोडीन. हेन्स द CX बॉन्ड लेंथ इन्क्रीजेस. सो the size of halogen atom increases from fluorine to iodine. Hence the CX bond length increases. The CX bond strength decreases with an increase in size of halogens. CX bond length काय म्हटलं आपण, डिक्रीज होते कधी, हॅलोजनची साईज जर वाढली तर. म्हणजे बघा आपण काय म्हणतो, RX, X म्हणजे फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. मग याची साईज वाढली की या दोघांमधली साईजसुद्धा काय होणार आहे, या दोघांमधलं हे बॉन्डिंग वाढणार आहे. बॉन्डिंग वाढलं की त्याची लेंथ वाढते, लेंथ वाढली की त्याची स्ट्रेंथ काय होते, कमी होते. डिस्टन्स वाढलं की काय होते, त्याची स्ट्रेंथ कमी होत जाते. सो
The CX bond strength decreases with an increase in size of halogen. This is because as the size of p orbital of halogen increases, the p orbital becomes more diffuse and the extent of overlap with the orbital of carbon decreases. ओव्हरलॅपिंग होतं त्यांचं, त्याच्यामुळे ते काय होतात तर डिक्रीज होतात. या ठिकाणी तुम्हाला काही एक्झाम्पल दिलेत बघा. मिथिल फ्लोराईड, मिथिल क्लोराईड, मिथिल ब्रोमाइड, मिथिल आयोडाईड. ह्या ठिकाणी वेगवेगळे एक्झाम्पल दिलेत बघा. मिथिल फ्लोराईडसाठी बॉन्ड लेंथ किती आहे? 139 पिकोमीटर. बॉन्ड एन्थॅल्पी 452 पिकोमीटर आणि डायपोल मुवमेंट काय दिली आहे त्या ठिकाणी? 1.874 डिबे. ओके. मिथिल क्लोराईडमधली जर बॉन्ड लेंथ बघितली तर 178 आहे. बॉन्ड एन्थॅल्पी पण काय झाली? कमी झाली. मिथिल ब्रोमाइडमधली पाहिली तर 193, 293. मिथिल आयोडाईडमधली पाहिली तर 214 आणि 234. म्हणजे या ठिकाणी बॉन्ड लेंथ काय होत जाते? वाढत जाते. त्यांची साईज वाढली की बॉन्ड लेंथ काय होते या ठिकाणी? इन्क्रीज होत जाते. ओके. नेक्स्ट बॉइलिंग पॉईंट. हे काय पाहिलं आपण आता? नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. याच्यामध्ये काय पाहिलं आपण? नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. त्या दोघांमध्ये असणारं फोर्स जे काही आहे ते आपण याच्यामध्ये पाहिलेलं आहे. याच्यात काय सांगता येतं मग? हॅलोजनची साईज वाढली की लेंथ वाढते, लेंथ वाढली की त्यांची स्ट्रेंथ कमी होते. हे त्याच्यामधलं काय आहे? नेचर आहे. ओके. Boiling point. Boiling points of alkyl halides are considerably higher than those of the corresponding alkanes due to higher polarity and higher molecular mass. Boiling point of alkyl halides are considerably higher than those of the corresponding alkanes due to the higher polarity and higher molecular mass. Within the alkyl halides for a given alkyl group, the boiling point increases with increasing atomic mass of halogen because magnitude of van der Waals forces increases with increase in size and the mass of halogens. काय म्हटलं बघा? बॉइलिंग पॉईंट हा इतर कंपेअर केला, अल्किल हॅलाइडचा बॉइलिंग पॉईंट हा जर आपण अल्केनशी कंपेअर केला तर अल्किल हॅलाइडचा बॉइलिंग पॉईंट हा काय असतो? जास्त असतो, हाय असतो, कारण त्यांच्यामध्ये मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम प्रेझेंट असतो. बरोबर आहे. त्याचबरोबर जर ॲटॉमिक मास वाढलं त्यांचं तर ऑब्वियसली त्याला लागणारी एनर्जी ही काय लागते? जास्त लागते. त्यामुळे त्यांचा बॉइलिंग पॉईंट हा वाढतो. द बॉइलिंग पॉईंट ऑफ अल्किल हॅलाइड डिक्रीजेस इन ऑर्डर. अशा पद्धतीने त्यांची ऑर्डर डिक्रीज होते. हे काय आहेत बघा? मिथिल फ्लोराईड यासाठी बॉइलिंग पॉईंट आहे 194, क्लोरीनसाठी 248, ब्रोमिनसाठी 276, आयोडीनसाठी 350. आयोडीनचा जास्त आहे कारण त्याचा ॲटॉमिक मास जास्त आहे. सो दिस वन इज द बॉइलिंग पॉईंट ऑफ अल्किल हॅलाइड. ओके. बॉइलिंग पॉईंट्स रायझेस विथ इन्क्रीजिंग कार्बन नंबर. बॉइलिंग पॉईंट त्याचबरोबर कधी इन्क्रीज होतो? कार्बनची चेन वाढली तरीसुद्धा बॉइलिंग पॉईंट वाढतो. आणि हॅलोजनचा म्हणजे फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमिन ॲटॉमिक मास वाढलं तरीसुद्धा काय होतो? त्यांचा बॉइलिंग पॉईंट हा वाढतो. मग एक्झाम्पल बघा तुम्ही या ठिकाणी. मिथिल क्लोराईड किती आहे बॉइलिंग पॉईंट? 248.8. इथिल क्लोराईड 285.5. प्रोपिल क्लोराईड 320. ब्युटिल क्लोराईड 351. ओके. सो दीज आर द बॉइलिंग पॉईंट. increases with increasing carbon atom. For isomeric alkyl halides, boiling point decreases with increased branching as surface area decreases on branching and van der Waals forces decreases. म्हणजे काय? साध्या सोप्या भाषेत ज्यावेळी स्ट्रेट चेन असेल, नॉर्मल चेन, त्यावेळी त्याचा बॉइलिंग पॉईंट काय असतो? जास्त असतो. ब्रँचिंग झाली की त्याचा बॉइलिंग पॉईंट काय होतो? या ठिकाणी कमी होतो, कारण सरफेस एरिया कमी होतो. जेवढा त्याचा सरफेस एरिया जास्त असेल तेवढा त्याचा बॉइलिंग पॉईंट हा काय असतो? जास्त असतो. मग एक्झाम्पल पहा या ठिकाणी. पहिले एक्झाम्पल आहे, काय नाव आहे बघा? 1, 2, 3, 4. सो ब्युटिल ब्रोमाइड. व्हॉट इज द बॉइलिंग पॉईंट? 375. नेक्स्ट वन 2 ब्रोमोब्युटेन 364. सेकंड वन आहे टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. व्हॉट इज द ॲटॉमिक नंबर? 346. आता जर आपण तिघांचे मॉलिक्युलर फॉर्म्युला पाहिले तर सारखेच आहेत, फक्त काय वेगळे?
कार्बनचं स्केलेटन, की पहिल्या स्ट्रक्चरमध्ये कार्बन कार्बन हे स्ट्रेट चेनमध्ये आहेत, दुसऱ्यामध्ये एक ब्रँचिंग झाली आहे, तिसऱ्यामध्ये 2 ब्रँचिंग झाली. म्हणजेच ब्रँचिंग वाढली की बॉइलिंग पॉईंट काय होतो या ठिकाणी, कमी होतो. काय होतो, कमी होतो. म्हणजे ब्रँचिंग जेवढं जास्त असेल तेवढा त्याचा बॉइलिंग पॉईंट काय असतो, कमी असतो. ब्रँचिंग कमी असेल किंवा नॉर्मल चेन असेल, स्ट्रेट चेन असेल, तर त्याचा बॉइलिंग पॉईंट हा जास्त असतो. ओके. नेक्स्ट, सोल्युबिलिटी. दो अल्किल हॅलाइड्स आर मॉडरेटली पोलर, दे आर इनसोल्युबल इन वॉटर. अल्किल हॅलाइड्स हे काय आहेत तर पोलर आहेत. आत्ताच बघितलं आपण अल्किल हॅलाइडमध्ये जो बॉन्ड आहे तो काय आहे, RX आहे. R म्हणजे कार्बन मिथिल ग्रुप, X म्हणजे हॅलोजन्स. हॅलोजन हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे दॅन द अल्किल ग्रुप, सो इट ॲक्वायर्स द पार्शल निगेटिव्ह चार्ज. सो it contains the polar covalent bond. Okay, it is due to inability of a alkyl halide. It is due to inability of alkyl halides to form hydrogen bond with water. काय म्हटलं बघा, अल्किल हॅलाइड्स मध्ये inability of alkyl halides to form the hydrogen bond with water. अल्किल हॅलाइड्स हे वॉटर बरोबर काय करतात, हायड्रोजन बॉन्ड्स करतात. सो दो अल्किल हॅलाइड्स आर पोलर बॉन्ड्स, सो दे आर इनसोल्युबल इन वॉटर. Attraction between alkyl halide molecules is stronger than the attraction between alkyl halides and the water. काय म्हटलं बघा, अट्रॅक्शन बिटवीन अल्किल हॅलाइड्स मॉलिक्यूल, अल्किल हॅलाइडमधलं अट्रॅक्शन हे काय असतं, स्ट्रॉंगर असतं अल्किल हॅलाइड आणि वॉटरपेक्षा. सो द अल्किल हॅलाइड्स आर सोल्युबल इन नॉन पोलर ऑर्गॅनिक सॉल्वंट. मग अल्किल हॅलाइड कशामध्ये सोल्युबल आहेत, नॉन पोलर सॉल्वंटमध्ये. सॉल्वंटमध्ये काय असतात ते सोल्युबल असतात. देन नेक्स्ट वन आपण पाहिलं की अल्किल हॅलाइडमध्ये 2 रिप्रेझेंट आहेत, RX आणि दुसरं काय आहे, ARX. दिस वन इज द अल्किल हॅलाइड, दिस वन इज द अरिल हॅलाइड. सो we will discuss the aryl halide property. Aryl halides are also insoluble in water but soluble in organic solvent. अरिल हॅलाइड हे कशामध्ये इनसोल्युबल आहे, वॉटरमध्ये इनसोल्युबल आहे, मात्र ते ऑर्गॅनिक सॉल्वंटमध्ये सोल्युबल आहे. इफ अरिल हॅलाइड्स आर नॉट मॉडिफाईड बाय द प्रेझेन्स ऑफ एनी अदर फंक्शनल ग्रुप, they shows properties similar to the corresponding alkyl halides. काय म्हटलं बघा, if aryl halides are not modified by the presence of any other functional group, they show properties similar to the alkyl halides. म्हणजे अरिल हॅलाइड हा सुद्धा काय करतो तर अल्किल हॅलाइड सारख्या प्रॉपर्टी सेम दाखवतो. द आयसोमेरिक डायहॅलोबेन्झीन्स हॅव nearly the same boiling point but melting points of these isomers shows variation. Isomers of काय म्हटलं बघा, डायहॅलोजन्स. आयसोमर्स ऑफ डायहॅलोबेन्झीन्स. डायहॅलो म्हणजे बेन्झिनला या ठिकाणी 2 हॅलोजन्स अटॅच झालेले असतात. बेन्झिनला किती हॅलोजन अटॅच झालेले असतात बघा, या ठिकाणी स्ट्रक्चर काढते. दिस वन इज द बेन्झीन, याला 2 हॅलोजन अटॅच झालेले असतील, त्याला काय म्हटलं जातं, डायहॅलोबेन्झीन. आयसोमेरिक म्हणजे हे 1-2 ला असतील, 1-3 ला असतील किंवा 1-4 ला असतील. हॅव द नियरली सेम बॉइलिंग पॉईंट्स बट मेल्टिंग पॉईंट ऑफ दीज आयसोमर शोज व्हॅरिएशन. ते काय दाखवतात, मात्र मेल्टिंग पॉईंटमध्ये व्हॅरिएशन दाखवतात. मेल्टिंग पॉईंट ऑफ पॅरा आयसोमर इज क्वाईट हाय कम्पेअर टू द अर्थो ऑर द मेटा आयसोमर. आपल्याला माहिती आहेत, या ठिकाणी बघा आपल्याला माहिती आहेत डायहॅलोचे 2 टाइप्स आहेत, अर्थो पॅरा डायरेक्टिंग आणि मेटा डायरेक्टिंग, बरोबर आहे. मग पॅरा आयसोमर हे काय आहेत सांगितलं, या ठिकाणी क्वाईट हाय आहेत कम्पेअर टू द मेटा आयसोमर. बघूया आपण त्याचं रिझन पुढे. दिस इज बिकॉज ऑफ इट्स सिमेट्रिकल स्ट्रक्चर विच कॅन इझिली पॅक क्लोज इन द क्रिस्टल लॅटिस. हे जे आहे ते अर्थो आहे, हे काय आहे
मेटा आहे आणि हे पॅरा आहे, बरोबर आहे. दिस इज बिकॉज ऑफ इट्स सिमेट्रिकल स्ट्रक्चर विच कॅन इझिली पॅक क्लोज इन क्रिस्टल. हे काय आहे, सिमेट्रिकल आहे. जर आपण हाफ पार्ट केले तर त्याचे 2 इक्वल पार्ट होतील. तसे याचे होतात का, नाही होत. याचे होतात का, नाही होत. सो द अर्थ पॅरा आयसोमर हॅव क्वाईट बॉइलिंग पॉईंट दॅन द मेटा अँड पॅरा बिकॉज of its symmetrical structure which can easily pack close in the crystal lattice. As a result, intermolecular forces of attraction are stronger and therefore greater energy is required to overcome its lattice energy. त्याची जी एनर्जी आहे ती काय असते, लॅटिस एनर्जीपेक्षा जास्त असते. आता हे जे काय लॅटिस एनर्जी, क्रिस्टल लॅटिस हे वर्ड आहेत, हे तुम्ही पेपर फर्स्टमध्ये सुद्धा ऐकत असाल. ऐकता की नाही? पेपर फर्स्टमध्ये सुद्धा हे वर्ड तुम्हाला पाहायला मिळतात, बरोबर आहेत. तर अशा ह्या आपण काय पाहिल्यात, फिजिकल प्रॉपर्टीज या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. काय काय पाहिलं ते एकदा पुन्हा रिवाईज करते मी. बघा, सुरुवातीला आपण पाहिलं की अल्किल हॅलाइड्सच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत ह्या अल्केनपेक्षा डिफरंट आहेत. हे पाहण्यासाठी आपल्याला CX मधला बॉन्ड म्हणजे त्या ठिकाणी इंटरमॉलिक्युलर फोर्स काय आहे हे आपल्याला माहिती पाहिजे, बरोबर आहे. मग त्यासाठी आपण हे नेचर पाहिलं की याच्यामध्ये X इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन कार्बन, सो दिस मॉलिक्यूल इज द पोलर कोव्हॅलंट बॉन्ड, बरोबर आहे. त्यांच्या साईज वाढत गेली हॅलोजनची की त्यांच्यामधलं डिस्टन्स वाढतं. डिस्टन्स वाढलं की ऑब्व्हियसली त्यांची स्ट्रेंथ काय होत जाते, कमी कमी होते. स्ट्रेंथ कमी झाली त्याच्यामुळे हे काय आहे, तर याच्यामधलं नेचर आहे. पोलर कोव्हॅलंट बॉन्ड आहे आणि तो काय आहे, त्याचं जी काही स्ट्रेंथ आहे ही ॲटॉमिक नंबर वाढला की ती काय होत जाते, कमी होत जाते. नेक्स्ट पाहिलं आपण बॉइलिंग पॉईंट, की तो बॉईल कधी होतो. मग त्याच्यामध्ये आपण असं पाहिलं की नॉर्मल चेन असेल, स्ट्रेट चेन, तर त्याचा बॉइलिंग पॉईंट हा जास्त असतो. ब्रँचिंग असेल तर बॉइलिंग पॉईंट काय होत जातो, कमी कमी होत जातो. त्याचबरोबर ॲटॉमिक मास वाढलं की त्याचा बॉइलिंग पॉईंट पुन्हा काय होत जातो, इन्क्रीज होत जातो. म्हणजे फ्लोरीन टू आयोडीन बॉइलिंग पॉईंट काय होत जातो, वाढत जातो. त्यानंतर कार्बनची संख्या वाढली की पुन्हा बॉइलिंग पॉईंट काय होत जातो, इन्क्रीज होत जातो. सो दिस वन इज द बॉइलिंग पॉईंट. सेकंड वन, सोल्युबिलिटी. मॉडरेटली पोलर आहे तो, म्हणजे ज्याच्यामध्ये पोल्स क्रिएट होतात. सो दिस वन इज द सोल्युबल इन नॉन पोलर ऑर्गॅनिक सॉल्वंट. कशामध्ये होतात हे, नॉन पोलर, CCl4 फॉर एक्झाम्पल, कार्बन टेट्राक्लोराईड यांच्यासारख्या सॉल्वंटमध्ये हे काय होतात, सोल्युबल होतात. असंच आपण अरिल हॅलाइडची पण प्रॉपर्टी पाहिली. सो दिस वन इज द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किल हॅलाइड्स. देन वी डिस्कस द आयसोमेरिझम्स, ऑप्टिकल आयसोमेरिझम्स इन अल्किल हॅलाइड. What is the meaning of isomers? Isomers means when two or more compounds having the same molecular formula but different structural formulae. This is one called as the isomers. Isomers are broadly classified into two types. First one, structural isomer, and second one is the stereoisomer. असे त्याचे किती टाइप्स आहेत, 2 आहेत. स्ट्रक्चरचे पुन्हा 5 टाइप आहेत. एक म्हणजे चेन आयसोमेरिझम, सेकंड वन पोजिशन आयसोमेरिझम, थर्ड वन फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम, फोर्थ वन मेटामेरिझम अँड लास्ट वन इज द टॉटोमेरिझम. हे त्याचे 5 टाइप्स आहेत, बरोबर आहेत. चेनमध्ये काय असतं, कार्बनचं स्केलेटन डिफरंट असतं. त्यानंतर दुसरं पाहिलं आपण पोजिशन. पोजिशनमध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्डची पोजिशन वेगळी असते. ओके. स्टेरिओ आयसोमरमध्ये काय असतात, तर 3D शेपमध्ये असतो तो मॉलिक्यूल आणि त्याच्यामध्ये काय म्हटलं आपण, त्याला कनेक्ट झालेले ॲटम्स ह्यांची पोझिशन काय असते किंवा स्पेशल अरेंजमेंट असते. याचे पुन्हा 2 टाइप्स आहेत. एक जॉमेट्रिकल आयसोमर आणि दुसरा कोणता आहे, दुसरा कोणता बघितला आपण, ऑप्टिकल आयसोमर्स, बरोबर आहे. जॉमेट्रिकलमध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड भोवती असणाऱ्या ॲटमची पोझिशन वेगवेगळी असते. सो दिस वन इज द जॉमेट्रिकल आयसोमर्स. दिस पार्ट ऑलरेडी डिस्कस इन 11th standard in details. Okay, and the next one is the optical isomerisms. Okay, so this optical isomerism concept will be discussed in next video lecture. Thank you. If you like this my video, so subscribe my channels and thank you.